माझं नाव किरण किसन शिवेकर, राहणार चाकण। माझा अनुभव असा आहे की गेल्या वर्षी मी जून महिन्यामध्ये चाकणला एक 70 लाखाची प्रॉपर्टी खरेदी केली होती। तो समोरचा माणूस इतका विचित्र होता की मला ते प्रॉपर्टी घेताना माहित नव्हतं की मला तो किती इतका ड्रिंक घेणार आहे किंवा पिणार आहे। सुरुवातीला माझ्याकडे 55 लाख रुपये घेतले। आज करतो उद्या करतो, सकाळी 6 पासून प्यायचा। मला जवळजवळ 7-8 महिने इतकं त्यांनी फिरवलं की मला तो व्यवहारही पूर्ण करणार आणि कोणत्याच गोष्टी करणार। नवरा बायकोला आम्हाला इतकं टेन्शन आलं काय करावं काय नाही। त्यानंतर महाराजांचा मला असा योग आला की माझे मेवणे रोहिदास मांजरे ते राजूनगरला असतात, त्यांच्याकडे महाराजांचं वास्तव्य होतं। मला त्यांनी बोलून घेतलं। महाराजांना तिथे गेल्यानंतर मी माझा असा प्रॉब्लेम सांगितला। महाराजांनी मला तिथे एक कॉईन दिला, म्हणजे हात तुमच्याबरोबर राहू द्या आणि पुढच्या पौर्णिमेला गुरुवारी मला तिथे येऊन भेटा। महाराज तो कॉईन घेतल्यानंतर तो बाबा दुसऱ्या दिवशी लगेच मिटिंगला तयार झाला आणि रोहिदास महाराजांबरोबर त्यांनी मिटिंग केली आणि सांगितलं की बाबा आपण आता व्यवहारला बसू, तो व्यवहार पूर्ण करून घेऊ। असा विचित्र माणूस होता की जसा व्यवहार ठरला तो तलाठी ऑफिसला यायचा, अर्ध्या याची नोंद नाही झाली पाहिजे, तो सर्कल ऑफिसला यायचा, तिथं नोंद नाही झाली पाहिजे। आणि जेव्हा तो कॉईन घेतला आणि त्याच्याबरोबर आम्ही मिटिंगला बसायला सुरुवात केली, तो माणूस स्वतःहून म्हणायला लागला चला आपण तलाठी ऑफिसला जाऊन अर्ज मागून घेऊ। अनुभूती अशी आली मला ज्यावेळेस गुरुवारी आलो आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या मिसेसनी आणि आम्ही पारायण चालू केलं। पहिल्या पारायणामध्येच इतका गुण आला, त्याला बाकीचे सगळे चेक पण देऊन टाकले आणि सगळा व्यवहारही पूर्ण केला। आणि ह्या 1 तारखेला ह्या पाडव्याला आम्ही तिथे ताबाही घेतला आणि 1 तारखेपासून आपलं भाडं चालूही झालं। हे फक्त झाले महाराजांच्या आशीर्वादामुळे, हा माझा अनुभव आहे।